मुलांनो, झटपट मराठी वाचन या मालिकेअंतर्गत आज आपण श, न्य, प, ॲ, ऑ, अन, आहा या अक्षरगट क्रमांक 9 ची आज माहिती ओळख पाहणार आहोत. पण त्या अगोदर सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की एज्युटेक फॉर यू या यूट्यूब चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलचे बटन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करावे. चला तर मग सुरू करूया. आज आपण अक्षरगट क्रमांक 9 मधील अन या अक्षराची म्हणजेच अ वरील जो बिंदू दिसतो त्याला आपण अनुस्वार म्हणतो. अनुस्वार याची आपण ओळख, वाचन व लेखन सराव करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, हे चित्र कशाचे आहे? आंबा. हे चित्र कशाचे आहे? अंगठी. चित्र कशाचे आहे? अंजीर. अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण ही जी 3 चित्र पाहिली या 3 चित्राची आता नावे आपण म्हणूया. म्हणा माझ्यासोबत. आंबा, अंगठी, अंजीर. अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण अनची 3 चित्र आणि नावे पाहिली. आता याचा पुन्हा एकदा सोबत सराव करूया. म्हणा माझ्यासोबत. बा, टी, अंजीर. अगदी बरोबर. मुलांनो, आता आपण एक 3 चित्र पाहिली आणि त्यांची नावे पाहिली. या नावामध्ये एक अक्षर आणि एक ध्वनी सारखा आहे. तो कोणता आहे सांगा बरं? अन. अगदी बरोबर. आणि तो कसा दिसतो ते बघूया. दिसतो असा. काय म्हणायचं बरं याला? अन. म्हणजे अ वर जो लाल बिंदू दिसतो आहे त्याला अनुस्वार असं म्हणतात आणि अ वर अनुस्वार अन असा उच्चार करतात. चला तर मग आता अनची पुन्हा एकदा आपण सराव करूया. म्हणा अन, आंबा. अगदी बरोबर. अन, अंगठी. अंजीर. अगदी बरोबर. मुलांनो, अनची आपण चित्र नावे पाहिली, अनचे सराव केला. आता आपण अनची काही शब्द बघूया. मुलांनो, ही अनची काही शब्द येतात. या अनच्या शब्दामध्ये अन अक्षर ओळखून अन या अक्षराला गोल करायचंय. चला तर करूया आपण. बघा, पहिला शब्द आहे अंक. अंक मध्ये अन अपक्षीला गोल करूया आपण. त्यानंतर दुसरा शब्द आहे अंदाज. अंदाज या शब्दामध्ये अन या अक्षराला ओळखून गोल करूया. बरोबर आहे. आता जी उर्वरित जी शिल्लक शब्द आहेत त्या उर्वरित शब्दामध्ये तुम्हाला अन अक्षराला म्हणजे अनुस्वार जिथं आहे तो शब्द तो अक्षर ओळखून तुम्हाला गोल करायचा आहे. चला तर करावर पाहू. बरोबर. मुलांनो, आता आपण अनची ओळख, वाचन आणि अन अक्षर ओळखून आपण गोल केले. आतापर्यंत इथपर्यंत न थांबता आपण अनचे अक्षर लेखन कसे करायचे ते आपण बघूया. प्रथम अन हे अक्षर लेखन करता वेळेस तो सुरुवातीला अर्धगोल काढायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर त्याला दुसऱ्या खालून अर्धगोल जोडायचा आहे. या अर्धगोलाला पुन्हा पाठीमागून एक अर्धी आडवी रेष काढायची आहे. या आडव्या रेषेला वरून खालीपर्यंत एक उभी रेष काढायची. त्यानंतर डोक्यावर आडवी रेष काढायची आणि आपण आपल्याला शिकायचं आहे तो म्हणजे अनुस्वार, तो वरी या पद्धतीने काढायचा आहे. काय तयार झाला मुलांना? हा अन. काय म्हणायचं याला? अन. म्हणजे अ वर जो लाल बिंदू दिसतो त्याला अनुस्वार असं म्हणतात आणि अ वर अनुस्वार अन असा त्याचा उच्चार करतात. धन्यवाद.
कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करावे. तसेच नवीन नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर एज्युटेक फॉर यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.